आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शहरातील अनेक नागरिकांना मागील काही महिन्यांपासून त्यांच्या नेहमीच्या वापराच्या तुलनेत अवाजवी आणि दुप्पट तिप्पट वाढीव वीज बिले मिळत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं महावितरण प्रशासनाला कडक इशारा देणारे निवेदन देण्यात आले। शहरासाठी 132 केव्ही उपकेंद्र तात्काळ मंजूर करावे, अन्यथा महावितरण कार्यालयावर धडक देऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। काँग्रेसचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष सुनील चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना सोपवण्यात आले। सदर निवेदन सहाय्यक अभियंता अभिजित अहिरे यांनी स्वीकारले। याप्रसंगी माजी नगरसेवक दीपक अहिरे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, नगरसेवक दीपक माळी आणि वंचित बहुजन आघाडीचे राहुल पाटोळे, काँग्रेसचे परीक्षित देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांनी वीज बिलाबाबत महावितरण कार्यालयात वारंवार खेटे मारूनही कोणत्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर अथवा सहकार्य मिळालं नाही। शहरात बसवण्यात आलेल्या नवीन स्मार्ट मीटरच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी तीव्र शंका उपस्थित केली आहे। इनपुट, एक्सपोर्ट आणि जनरेशन रीडिंगमध्ये मोठी तफावत दिसून येत असून या मीटरची वरिष्ठ पातळीवरून तांत्रिक चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। वीज उपकरणांचे नुकसान आणि शेतकऱ्यांची पिळवणूक, शहरात दररोज होणारा विजेचा खेळखंडोबा, वारंवार तुटणाऱ्या वीज वाहिन्या आणि व्होल्टेजमधील चढ उतारांमुळे घरातील महागडी विजेची उपकरणं जळून नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। दुसरीकडे शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना 8 तास वीज मिळणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र केवळ 4 ते 5 तासच वीज दिली जाते। यामुळे बळीराजाही पुरता हवालदिल झालाय। निवेदनातून मागण्या करण्यात आल्या आहेत त्या अशा: वाढीव वीज बिलाच्या तक्रारींची चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीची वसुली किंवा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करू नये। अवाजवी व चुकीची बिलं तात्काळ दुरुस्त करून प्रत्यक्ष वापरानुसार सुधारित बिलं देण्यात यावी। तक्रारींच्या जलद निवारणासाठी विशेष अधिकारी व पथकांची नियुक्ती करावी। शहराला नियमित व योग्य दाबानं पाणी पुरवठा मिळण्यासाठी 132 केव्ही उपकेंद्राची उभारणी करावी। या सर्व मागण्यांवर महावितरण प्रशासनानं तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं निवेदनात शेवटी नमूद करण्यात आलं आहे। यावेळी पोलीस निरीक्षक मयूर भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। संपादक यादवराव सावंत। आज शिंदखेडा शहरातील व तालुक्यातील जनतेच्या एमएससीबीच्या मीटर विषयी जो अवाढव्य एमएससीबी बिल आकारत आहे, त्यात सोलरचा एक विषय आहे, त्यानंतर स्मार्ट मीटर आहे, असे अनेक विषय घेऊन आम्ही काँग्रेस पक्षाचे व मित्र पक्षाचे वतीने या ठिकाणी मोर्चाच्या रूपात या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलं आहे। आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलं की तुमच्या सर्वच मागण्या इथं आम्ही येत्या 15 ते 20 दिवसात पूर्ण सॉल्व्ह करू। तोपर्यंत कुठल्याही शहरातील वीज ग्राहकाने वीज बिल भरू नये। ज्यांच्या तक्रारी इथं आल्या आहेत त्यांनी वीज बिल तोपर्यंत भरू नये। साहेबांनी असं आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलंय, तरी ग्राहकांनी इथं घाबरून जाऊ नये, नागरिकांनी घाबरून जाऊ नये। 132चा सुद्धा या ठिकाणी साहेबांनी 3 वर्षापासून शिंदखेडा शहरची मागणी आहे, जे कमी अधिक विद्युत पुरवठा दाब या ठिकाणी होतो। बऱ्याच अधिकाऱ्यांना, शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास होतो, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, खास करून आमचे लहान लहान विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा ऐन वेळेस अभ्यासा वेळेस लाईट जाते। दिवसातून 24 तासातून कमीत कमी 50 वेळा लाईट जाते। त्याला कारण 132 केव्हीचा पूर्ण क्षमतेचा दाब नाहीये। त्या विषयी सुद्धा साहेबांनी आम्हाला 1 ते 2 ऑक्टोबर पर्यंत आम्ही ते कारवाई पूर्ण करू आणि 132 या ठिकाणी तुम्हाला शहरवासियांना उपलब्ध करून देऊ असं आश्वासित केलं आहे। संबंधित या मोर्चाच्या संदर्भात मागे आम्हीच असं सर्वपक्षीय एक निवेदन मंत्री महोदयांना व सर्व अधिकाऱ्यांना दिलेलं। त्या काळात आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की 132 शिंदखेड्याला मंजूर झालेला आहे, परंतु आज ते किती दिवस झाले, अधिकारी म्हणतात मंजूर झालेला आहे, मंत्री महोदयांकडनं कळतं की मंजूर आहे, परंतु जागा अभावी आहे। मग ती जागा कुठं शोधणार? सर्व जर जागा भेटली असेल तर त्या ठिकाणी आमच्या शिंदखेडा शहराच्या व ग्रामीण भागातील सर्व म्हणजे पश्चिम भागातील जे काही आहेत सर्व पश्चिम भागातल्या शेतकरी असतील त्यांच्या वेळोवेळी लाईन जाते। शेतकऱ्यांना फार मोठा तो त्रास सहन करावा लागतोय
आणि या संदर्भातली गावातले मागे आमच्या त्यांनी सांगितलं की घरातल्या ज्या लाईट आहेत आणि जे सोलरचे काही आम्ही दाखवून आणि उलट ते सोलरवाल्यांचा फायदा होतो का महावितरणचा फायदा होत आहे याच्यात, हे लोकांपुढे सांगितलं गेलं पाहिजे. परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडे कुठलंही उत्तर नाही. जर या 2 ऑक्टोबर पर्यंत ही कुठल्याही परिस्थितीत कारवाई झाली नाही तर गांधी जयंतीच्या निमित्त आम्ही सर्व पक्षीय मिळून शिंदखेडा शहरामध्ये अन्नत्याग उपोषण करण्याशिवाय राहणार नाही याची सर्वस्वी अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. आज आलेल्या मोर्चामध्ये ज्या तक्रारी आलेल्या आहेत स्मार्ट मीटर संबंधात म्हणा किंवा सोलरच्या, त्या सॉल्व्ह करण्यासाठी खाली आम्ही आदेश दिलेले आहेत आणि आज एजन्सीचे लोक बोलवलेले आहेत. त्यांच्या आणि आमच्या स्टाफच्या याच्यातून तक्रारी सॉल्व्ह करण्याचा जो 132चा विषय झाला त्याचाही पाठपुरावा वरील ऑफिसमध्ये करण्यात येईल.